मारलो, इतक्या गोळ्या मारत होते, पत्र्यातून गोळ्यावर जात होते. का अन्याय केला आमच्यावर? आम्ही काय वाईट बोललो त्या दिवशी मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला, गृहमंत्र्यांना? त्यावेळेस फडणवीस साहेब गृहमंत्री होते. आम्ही काय बोललो त्यांना आधी? का मारायचं? एक आंदोलन करते, शांततेत करू दे. आता काय करतो? ऐकत नाही. मी नाही ऐकत. मी नाही फुटत पैशानी पदानी. कुणी दाखवून देवा मी 1 रुपया घेतला, उद्या सकाळी फाशी घेतो. नाही घेतली ते 2 बापाच्या आवलं, ते ब्यातच फरक. 1 रुपया फक्त सरकारने सांगावं की आम्ही याला 1 रुपया दिला, याला 700 रुपयाचं काम दिलं, एकाने सांगावं. इतका तळमळीन करतो मी. आजकाल स्वार्थी जुनी आहे. स्वार्थ सोडून कोणी कामच करत नाहीये लाडभाऊ. स्वार्थ सोडून कोणालाही वेळ नाही. आज मी 24 तास माझ्या समाजासाठी देतो. मी माझे लेकरं किती वेळेत हे सुद्धा मला माहित नाही. या समाजासाठी माझा बाप कुठे आहे, माझी आई कुठे आहे हे सुद्धा मला माहित नाही. हे रिअल सांगतो मी. माझ्या समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावरती मला आनंद बघायचा. आरक्षण मी कुठं वाईट वागलो? मग का आमच्यावर दोष? बोललो असतो तुम्ही मालक येत. थोडक्यात काय झालं बोललो म्हणून? मालकत्व तुम्हाला स्वीकारायचंय, पालकत्व तुम्हाला स्वीकारायचंय. समता ठेवा ना. उचित बोललेले काय फरक पडला? राजकारणात हे पचावं लागतं, समाजकारणात हे पचावं लागतं, तर तुम्ही उंचीवर जाणार. कोणालाही वाटत नव्हतं 75 वर्षातलं बलाढ्य असणारं काँग्रेस संपल म्हणून. तेव्हा भाजपची 1-2च होते, मोजीत सुद्धा येत नव्हते बोटावर कुडशी घेत म्हणून. संपलं ना, संपलं ना. तुम्ही त्या गर्वात जाऊ नका, हे म्हणणं आहे आमचं. हे तळतळ समजा. आता आम्ही आलोत म्हणजे आमचं कुणीच काही करू शकत नाही. संपू शकतं बरं का. इतकं झाल्यावर असंतोष जर बिघडला, लोकांना जर मन दुखत गेले, मराठींचे मन का दुखवतं तुम्ही? कमवून दुखविता. काय केलं आम्ही तुमचं पाप? आमच्या गरीबाच्या लेकरांनी काय पाप केलं? कम मन दुखविता. मला तुमच्याकडून